नमस्कार. जवळजवळ 21 वर्षानंतर अमरावतीमध्ये परत कार्यक्रम घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, सर्वांच्या प्रेमानं आणि आपल्या आग्रहाखातर एवढ्या मोठ्या जनसमुदाय इथे आपण आलात. प्रथमतः आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. मला हे माहीत नव्हतं अमरावतीमध्ये या कार्यक्रमासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड या ठिकाणावरही अनेक जण येतील. परंतु अत्यंत मी भारावून गेलो आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण सर्व महाराष्ट्रातून आलेला आहात. मला असं वाटतं की कशामध्ये मोजतो, यश कशामध्ये मोजतो? मोठं घर, भला मोठा पगार, मोठी गाडी, मोठे मोठे स्वप्न, हे कदाचित छोटे छोटे पॅरामीटर्स हे तुमच्या यशाचे. त्याला यशस्वी होणं म्हणत नाही. ते जर असतं तर मग सर्वच जगामधले जे श्रीमंत लोक आहेत ते यशस्वी झाले असते. आज खरोखरच ते श्रीमंत लोक यशस्वी आहेत का, हा प्रश्न तुम्ही आणि मी विचारला पाहिजे. पैशाने यश मोजता येत नाही. पैसे ही गरज आहे, पण पैसे म्हणजे यश नाही. आणि तुम्ही विचार करा, एक वर्ष नोकरी लागली, पगार भेटायला लागला, घर व्यवस्थित चालायला लागलं आणि तेच रुटीन चालू झाल्यानंतर काही दिवसांत तुम्हीच म्हणणार आहे मला माझ्या जीवनामध्ये काही चॅलेंजिंग असं वाटतच नाही. रुटीन झालेलं आहे. एखादा शिक्षक आहे, मी दररोज शिकवतो, पण मला काही इंटरेस्टच नाही. याचा अर्थ शिक्षकाचे जे गुण आहेत त्यांच्यातून निघून गेलेले आहेत. ती नोकरी म्हणून आपण काम करतोय. अधिकारी आहे, रुटीन म्हणून जॉब करतोय, 10 ते 6 फाईल आली, फाईल केली,